न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सातारा चरेगावच्या मनोरुग्णाच्या कृत्यावर नागरिकांची नाराजी। उंब्रज पोलिसांनी मनोरुग्णाला ताब्यात घेऊन वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये केले दाखल। सातारा कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीवरून गुरुवार 2 एप्रिल 2026 रोजी 11 ते 11:30 वाजण्याच्या सुमारास उंब्रज पाटण रोड लगत चरेगाव हद्दीमध्ये स्वतःच्या जागेत असलेल्या मंदिरातील मूर्तीची तोडफोड अज्ञात इसमाने केल्याची फिर्याद बाबासू शंकर चौगुले वय 49 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार चरेगाव यांनी दिली। 2 एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्यामुळे हिंदू धर्माचे सर्व नागरिक नजदीकच्या मंदिरामध्ये गेले होते। बाबासू चौगुले हे सुद्धा नेहमीप्रमाणे पूजापाठ उरकून शेतीच्या कामानिमित्त रानात गेले होते। शेतामध्ये काम करत असताना त्यांचे दाजी काळूराम पवार यांनी मोबाईल फोनवरून आपल्या मंदिरातील मूर्तीची तोडफोड केल्याची माहिती दिली। यावेळी बाबूराव चौगुले यांनी स्वतः येऊन प्रत्यक्ष पाहिले असता मंदिरांमधील प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता, मारुती, रामदास स्वामी इत्यादी मूर्तींची तोडफोड केल्याचे दिसून आले। प्रथमदर्शी हिंदू धर्माला कलंक लावण्यासाठी व हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी अज्ञात इसमाने हे कृत्य केले असावे अशी सर्व नागरिकांमध्ये भावना झाली। त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण होऊन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पंकज पवार साहेब यांना समजताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली। यावेळी नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालेला दिसून आला। हनुमान जयंती दिवशीच हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या। पंकज पवार साहेबांनी नागरिकांच्या भावना समजून घेतल्या। आपल्या तीक्ष्ण नजरेने व चाणाक्ष बुद्धीने घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला असता सदरचे कृत्य चरेगावचा मनोरुग्ण ओमकार विलास शिलेवंत वय 23 वर्ष याने केल्याचे निष्पन्न झाले। यावेळी कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली। यावेळी वरिष्ठांच्या सल्ल्याने उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार साहेब यांनी नागरिकांच्या भावना समजून घेतल्या। सदरचा आरोपी मनोरुग्ण हिंदू माळी जातीचा आहे, त्यामुळे चरेगाव व परिसरातील नागरिकांनी सोशल मीडियावर चुकीची माहिती किंवा संदेश अफवा पसरवू नये। तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार साहेब यांनी केलेले आहे। त्यामुळे उंब्रज परिसरामध्ये पवार साहेबांचा धबधबा असल्याचे दिसून येते। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट।